काल आपण 15वा श्लोक बघितला 262 पानावर. ज्याप्रमाणे सोन्याने बनलेलं पात्र सोनरूपच असतं आणि लोखंडाने बनलेलं पात्र लोखंडरूप आहे, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाने युक्त मनुष्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती होणारच आणि तत्त्वज्ञानाने रहित जीवाला 4 गतीची प्राप्ती होणार. म्हणून आचार्य उपदेश देतात की मोक्षाच्या अभिलाषी मनुष्यांना मोह उत्पन्न करणारे मार्ग सोडून निश्चयाने शुद्ध मार्गानेच गमन करायला पाहिजे. कळलं? तर मग आता हे आपण काल बघितलं होतं. अनेक वेळा एक सहचिंतन आलं होतं की अनेक वेळा असं शास्त्रामध्ये येतात ना वर्णन सगळी गोष्टी, पण आपण नुसतं सोडून देतो. परंतु जेव्हा आपण नोट जर आपण लिहित असाल काय तर असं इक्वेशन लिहायचं. कळलं ना? इक्वेशन समजतं ना, कसं प्रूव्ह केलं आहे ना, हाऊ टू प्रूव्ह आहे का नाही. तुम्ही कसं प्रूव्ह करणार की मोक्षाचा मार्गच का आवश्यक आहे. प्रश्न काय असणार बर, म्हणजे एक्झाम्पल जे सिद्ध केलं ते प्रश्न असणार का नाही. मग मोक्ष मार्ग का धारण केला पाहिजे किंवा मोह मार्गाचा त्याग का केला पाहिजे, हा जर प्रश्न असेल तर त्याचं इक्वेशन सुरू होणार. उदाहरण देऊन सांगणार. कळलं का नाही? म्हणजे मी तर असं करत असतो आहे का ना. इक्वेशन समजतं ना आहे ना. तर ते केलं सगळी शाळेमध्ये इक्वेशन्स आहे का नाही. मग ते पहिल्यांदा काय असणार की आम्हाला प्रूफ काय करायचं आहे, मोक्षाचा मार्गच का उत्कृष्ट आहे किंवा मोह मार्गाचा का त्याग करायचा. तर उदाहरण सांगून दिलं की सोन्यानं पात्रेलं बनलेलं पात्र सोनच बनणार आहे आणि लोखंडानं बनलेलं भांडं लोखंड रूपच असणार ना, सोन्याचं थोडंच बनणार आहे नाही. त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाने युक्त जीवच मोक्षाला प्राप्त करू शकणार. तत्त्वज्ञान रहित जीव 100% काय होणार, 4 गतीमध्ये भटकणार. म्हणून तत्त्वज्ञान मोक्ष इच्छुक जीवाने सांगितलं काय आहे, मोहाचा त्याग करायला पाहिजे आणि तत्त्वज्ञान धारण केलं पाहिजे. कळलं का नाही? हे का श्रेयस्कर आहे असं प्रूव्ह करायचं. जसं मागं पण आपला श्लोक घेऊन गेला होता का नाही, व्यापक आणि अव्यापक ह्या श्लोकामध्ये सिद्ध भगवान सगळीकडं जगामध्ये सगळीकडे व्यापक आहेत. कसं काय आचार्यांनी प्रूव्ह केलं तर, सिद्ध कसे आहेत, ज्ञान प्रमाण आहे. ज्ञान असं एकदम पुढची स्टेप नाही आहे ना. ज्ञान ज्ञेय प्रमाण आहे, ज्ञेय लोकालोक प्रमाण आहे. म्हणून सिद्ध सर्व व्यापक आहेत, लोकालोक प्रमाण आहेत. कळालं का नाही? असं इक्वेशन्स लिहित जावा. इक्वेशन समजतं का नाही? स्टेप बाय स्टेप. पहिली स्टेप काय येणार आहे ना, सिद्ध ज्ञान प्रमाण. दुसरं स्टेप ज्ञान इज इक्वल टू ज्ञान ॲरो करायचा ज्ञेय प्रमाण. समजतं का नाही? ज्ञेय ॲरो करायचा लोकालोक प्रमाण. आणि सो दॅटचं चिन्ह आहे ना, 3 शून्य असतात ना, म्हणून इक्वल टू किंवा म्हणून पण असतं की. गणितामध्ये कसं असतंय, 3 डॉट देतात ना, 1 2 3 त्रिकोण आहे का. सो दॅट ते चिन्हाचं नाव आहे ना. म्हणून काय झालं, सिद्ध काय झाले, सर्वगत आहेत, लोकालोक आहे. असं हे झालं गणित. असं इक्वेशन्स बनवा. काय म्हणतोय कळलं का नाही? चांगली आयडिया सांगितली. म्हणजे सांगायचा अभिप्राय काय आहे की आपण असं करत नाही. मग ते डोक्यात राहतं आपल्याला की हे का आहे ते का आहे. मागं पण आपण ती चर्चा घेतली होती की सिद्ध भगवान, ते राहिलं की सांगायचं तुम्ही सगळ्यांनी चांगलं सांगितलं. सिद्ध भगवंतांचं काय सांगितलं तर, सिद्ध भगवान अनंत सुखी आणि मी अनंत दुःखी. का, कारण काय, हेतू काय, असं थोडंसं आपण कुठं बघत नाही आहे. म्हणून आपण तसं होतं. मग तेव्हा आपण असं चिंता झालं होतं. बाकी सगळ्यांनी चांगलं सांगितलं होतं. असं सांगत नाही की तुम्ही जे गुण सांगितले ते चुकीचे सांगितले नव्हते, बरोबर. त्यात अजून असं चिंतन करू शकतो का नाही, सुखाचं कारण काय आहे का नाही. ते एकटे आहेत म्हणून सुखी. कारण मग इथं तुम्ही तिथं त्या हेतूला जोर देण्यासाठी वाक्य देऊ शकता. एकटा जीव
सदाशिव, म्हणून सिद्ध भगवान सुखी झालं. झालं का नाही? मग तिथे अजून एक्सप्लेन करू शकता. एकटा म्हणजे शरीर सहित एकटा नाही, शरीर रहित एकटा. प्रॉब्लेम काय येतो? जेव्हा आमच्याकडे पापाचा उदय येतो, प्रतिकूलता येते, तेव्हा काय म्हणतो, जाऊ दे बाबा, आपलं आपलं एकटं असलेलं बरं. परंतु हे जाणत असताना स्वतःला शरीर सहित जाणताय ना, आणि त्या एकत्वाची आपल्याला अनुभूती करायचीच नाही आहे. शरीर सहित आत्म्याची जो एकत्व आहे त्याची अनुभूती नाही करायची. शरीराने देखील रहित असा तो प्युअर एकटा. प्युअर समजते का नाही? हां, ओरिजिन 24 कॅरेट. 24 तीर्थंकरांनी सांगितलेलं 24 कॅरेटचं प्युअर एकटा जीव. प्युअर 24 कॅरेटचं सोनं तुम्हाला कधी मिळतं का? विचारतो तुम्हाला. सोनं घेतला ना? घेत नसेल तर घेत जावा. नाही, सांगतोय, भविष्यामध्ये सगळ्याचा कचरा होणार आहे, पैसे सगळे नष्ट होणार आहेत, आहे ना. म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होत जाणार आहे. एक उदाहरण ते बघितलं होतं की आता समजा 500 रुपये तुमच्याकडे 10 वर्षापूर्वी होते का नव्हते? आज त्या 500 रुपयाची व्हॅल्यू कमी झाली का नाही झाली? झाली आहे की नाही? म्हणजे 500 रुपयामध्ये जे पूर्वी येत होते वस्तू तेवढ्या आज येतात का? नाही. म्हणजे 500 रुपयाची व्हॅल्यू काय झाली आहे? कमी झाली आहे का नाही? मग वाढते कशाची व्हॅल्यू? सगळ्यात हाय स्पीडनं वाढतं ते सोनं, सोनं चांदी. त्यामुळं सांगितलं बरं का. आहे का नाही? द्रव्य संग्रह. द्रव्य संग्रह माहिती आहे ना? त्याची गोष्ट माहिती आहे का? द्रव्य संग्रहाची. एक पंडितजी होते, खरी घडलेली घटना आहे, पण त्यांनी सांगितल्या उद्देशात द्रव्य संग्रह घेणार म्हणून श्रावक आले. त्यांना वाटलं द्रव्य संग्रह म्हणजे पैसे कसे कमवायचे ते सांगणार आहेत. द्रव्य समजतंय ना? धनाला पण द्रव्य म्हणतात हिंदीमध्ये, कळलं का नाही? त्यामुळे द्रव्य संग्रह आहे का नाही असं. तर काय चालला होता विषय आपला की हां, इक्वेशन. नाही, सोन्याचा कशावरनं विषय निघाला? हां, 24 कॅरेटचं सोनं त्याच्यावरनं विषय. हां, तर सांगायचा अभिप्राय काय आहे? प्युअर. मग 24 कॅरेटचं सोनं कधी मिळत नाही का मिळतंय? मला तेच घटवायचं होतं. 24 कॅरेटचं सोनं कधी मिळतं का तुम्हाला मार्केटमध्ये? विचारतोय हो. कुठलाही अलंकार घ्यायचा तर 24 कॅरेटचं मिळत नसतं का? त्याला आकारच देता येत नाही. आकार द्यायचा असतील तर मिक्स द्यायला लागते. पण 24 कॅरेटचं सोनं असूच शकत नाही का? तसं सांगतात, आहे ना. डोळ्यानं बघायचं म्हणलं तर तुम्हाला 24 कॅरेटचा जसं सोनं मिळत नाही तसं एकटा जीव नाही दिसणार, आहे ना. जेव्हा जेव्हा बघणार तेव्हा कुठला ना कुठला तर आकारच, कुठला ना कुठला प्रकार, कळालं का नाही? कुठला ना कुठला रंग, काही ना काही तर दिसणार का नाही? हां, परंतु ज्ञानानं जर बघितलं तर 24 कॅरेटचं जसं शुद्ध सोनं असतं तसं ज्ञानाने जर पाहिला तर शुद्ध जीव देखील पाहायला मिळतो. हे सांगायचं होतं. आलं लक्षात? त्यामुळे असं इक्वेशन करत जावा. मला सांगायचं काल राहिलं होतं ते की जेव्हा जेव्हा जिनागमातनं असं काहीतरी येतात का नाही, काय खूप छान छान सिद्धांत असतात. मी तर असे लिहून ठेवलेले आहेत. समयसारमध्ये सुद्धा असं आलेलं आहे का नाही ते घटवले तिथं, त्यामध्ये आलेलं आहे काय आहे, न खलु एकस्य द्वितीयमस्ति, आहे ना. जो एक आहे त्याचा खरोखर दुसरा कोण नसतोच. एक आहे म्हणल्यावर एकच. किती चांगला सिद्धांत सांगितला. नंतर एकपणा नाही, एक आहे तर एकच. न खलु, खलु म्हणजे काय? खरोखर. न खलु एकस्य द्वितीयम अस्ति, खरोखर एकाचा दोनपणा असत, म्हणजे दोनपणा नाही आहे. जिथं एक आहे तिथं दोनपणा नाही. द्वयप्रदेश भिन्नत्वात असं तिथं शब्द आहे. एखादा शब्दच राहिला असेल बरं का, एखादा शब्द तर मिसिंग आहे माझ्या संस्कृतमधला. म्हणजे कारण दोघांचे प्रदेश भिन्न आहेत. ते घटवलं ना तिथं. रागादी विकारी भाव जीवाचे नाहीत. भाव समजते ना? भाव कर्म जीवाचे नाहीत, अध्यवसान जीवाचे नाहीत.
हे सगळं घटवलं आहे का नाही? मग का नाहीत? कारण दोघांचे सांगितलं काय आहे? अस्तित्व वेगळं आहे. हां, जो एक आहे तो एक आहे वगैरे सगळे ती चर्चा आहेत. ठीक आहे, सांगायचा अभिप्राय नको विषयांतर. अभिप्राय एवढाच काय आहे की जेव्हा जिनागम वाचतोय आपण तर त्यातनं थोडंसं अशी इक्वेशन्स काढत जावा. ठीक आहे ना? पुढं 501 नंबर पॉईंट. अशुद्ध आत्मा को भी शुद्ध कैसे देखे. हां, श्लोक नंबर 16. हां, मला ते पण एक सांगायचं होतं आहे का नाही. आता तुम्ही एवढं सगळं म्हणताय का नाही, ह्याची चाल लावा बरं. ह्याची चाल लावता येते का? मी लावतोय, मला माहिती आहे. तुम्हाला म्हणता येते का? काय कुठला छंद आहे माहिती आहे? नाही. हां, इथे लक्षात ठेवायला पाहिजे ना. आपण काय नुसतं म्हणताय हे म्हणून नाही. आता हिंदीचे सुद्धा आपण किंवा हे भजन वगैरे म्हणतो का नाही, तिथं वर चाली लिहिली असतात का नाही. थोडं जरा डोक्यात ठेवायचं जावं की वीरछंद, दोहा, कळलं, अनुष्टूप आहे ना, जी काही चाली असतात, हरिगीतिका हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये आहेत ना, वसंतिलकाश आहे ना, असं छंदाचं पण एक काय आहे असतात ते. जे आता छंदशास्त्र शिकवणं मला कठीण जाईल कारण ते थोडंसं तुम्हाला त्रासदायक होईल. जे खूप हुशार आहेत त्यांनी शिकू शकतात. आम्ही शिकलो आहे, चांगलं आहे छंदशास्त्र. म्हणजे बेसिक खूप मोठा डिटेल नाही, पण बेसिक गोष्टी तरी आपण समजून घेऊ शकता. ॲटलिस्ट कशाला काय चाल लावायची. कारण चाल न लावता म्हणलं ना तर काय होतं माहिती आहे? हां, 100% उच्चार चुकतो. ऱ्हस्व दीर्घ होतच नाही नीट. बघायचं बघा करून कुठली पण चाल लावून. हां, होतं आहे ना. त्यामुळं त्याला काय आहे, जिथं पॉज पडला पाहिजे त्याला यती म्हणतात. ते खरं घेऊ का? सांगायचं आहे तुम्हाला तसलं छंदशास्त्राचं. पुरुषांना बोर होईल, परंतु हां, असं कधीतरी घेण्यासारखं आहे ती चर्चा. कळलं का नाही? म्हणजे कुठल्या ह्याला काय चाल लावायची आणि ते लक्षात ठेवायचं बरं का. छान आहे, मग तुम्हाला ते आवडेल. मग समय सारबदले कलश आवडतील तुम्हाला आहे ना. एक छंदाना आणि एक चाली आहेत का नाही, मस्त वाटतं. तर सांगायचा अभिप्राय काय आहे, तर जिथं पॉज घ्यायचा असतो तिथं थांबलंच पाहिजे. जिथं ऱ्हस्व दीर्घ त्याचे रूल्स आहेत त्या छंदशास्त्रांचे आहे ना. आणि तिथं थांबलं जातं त्याला म्हणतात यती. त्याला काय म्हणतात? यती. कळलं का नाही? तर अशी चर्चा आहे, घेऊ आपण कधीतरी आहे ना. असंच जरा एक्स्ट्रा टाईम कधी आपल्याला असेल तेव्हा बघून करून घेऊ. ठीक आहे ना, आता नको. तर आता ह्याची चाल काय आहे? शार्दूल विक्रीडित छंद आहे. शार्दूल विक्रीडित छंद कशा प्रकारे लावायचा? तर जी चाल आपल्या डोक्यात असते ना, आता आम्ही असं चाली सगळ्या असतात खूप भरपूर, पण एखादी चाल आपल्या डोक्यात फिक्स असते. जसं शार्दूल विक्रीडीची काय आहे आपल्याला, अरहंतो भगवंत माहिती आहे का? येतं का नाही अरहंत भगवंत? अरहंतोची चाल, मंगलाष्टकची चाल माहिती आहे का नाही? कशी आहे बरं? अरहंतो भगवंत. बस, पूर्ण नका म्हणू, आता वेळ जाईल त्यात. ठीक आहे ना? कळलं का नाही? ही चाल आहे का नाही? बस तिथं लावायची. वसंतातील काय दिसलं तर भक्तांवरची चाल. भक्तांवरची चाल माहिती आहे का नाही? ती वसंत तिलकाला लावायची. असं डोक्यात ठेवायला सोपं आहे. ते शिकवतो मी हळूहळू. तर आता शार्दूल विक्रीडीतला काय छंद आहे? चाल अरहंतो. लक्षात राहील का नाही? त्यामुळे रोज आपल्याला सुरुवात तिथूनच होणार. काय? चला. निर्दोष श्रुतचक्षुषा षडपिः द्रव्याणि दृष्ट्वा स्तुति आदत्ते विशदं स्वमन्यमिलितं स्वर्णं यथा धावक यः कश्चित् किल निश्चिनोति रहितः शास्त्रेण तत्त्वं परं सोऽन्धो रूपनिरूपणं हि कुरुते प्राप्तो मनःशून्यतां निर्मलश्रुतचक्षुषे ज्ञानी
स्वरूप लखना चाहे। बघा छान सांगितलं। जिस प्रकार स्वर्णकार अन्य धातुओं से मिले हुए सुवर्ण को भी नेत्रों से जुदा कर देख लेता है। सांगितलं 24 कॅरेट मिळत नाही तुम्हाला, आहे का नाही? त्यासाठी जिस प्रकार स्वर्णकार अन्य धातुओं से मिले हुए सुवर्ण को भी नेत्रों से जुदा कर देख लेता है, उसी प्रकार विद्वान पुरुष निष्कलंक शास्त्र रूपी नेत्र से 6 द्रव्यों को भली भांति देखकर अन्य द्रव्यों से मिले हुए अपने निर्मल आत्मस्वरूप को भी जुदा कर ग्रहण करते हैं। किंतु जो मनुष्य शास्त्र के बिना देखे पढ़े सुने ही उत्कृष्ट तत्व का निश्चय करते हैं, वे मन रहित अंधे होकर रूप को देखना चाहते हैं, ऐसा मालूम होता है। काय म्हणलं सांगा बर? मी सांगतोच आहे, तुम्ही काय वाचलं सांगा फक्त आता। आपण नाही सुवर्ण का? हां हां पाहू शकतो। कशामुळं? हां डोळे, ती दृष्टी पाहिजे ना। सुवर्णकार का उदाहरण दिलं त्यासाठी? कारण त्याला ती दृष्टी आहे की अन्य द्रव्यापासून सोनं कसं वेगळं करायचं। तसं स्वाध्यायाच्या माध्यमातून ती दृष्टी उत्पन्न होते की 6 द्रव्यापासून आपलं जीव, दुसऱ्याचा जीव नाही, आपला जीव कसा वेगळा करायचा। समजलं का नाही? ह्यासाठी छान सांगितलं। तर अशा प्रकारे काय सांगितलेलं आहे? ती दृष्टी उत्पन्न होते। परंतु आता पुढं काय सांगितलं सांगा आता। हां परंतु जो शास्त्राला न पाहता उत्कृष्ट तत्वाचा निश्चय करू इच्छितो, त्याला उदाहरण कशाचं दिलं? आंधळा असून त्याला डोळे बघायचेत, है ना? मनरहित आंधळा म्हणलेत ना, है ना? आंधळ्याला पण कळतं शेवटी, माहिती आहे का? त्याची कल्पना असते, पण मनरहित आंधळा म्हणले। आंधळ्याला रूप बघायचं आहे, म्हणजे थोडक्यात चक्षुरेंद्रिय नाही आहे आणि आम्हाला रूप सांगा। समजलं का नाही? असं होतं ना, मन नाही म्हणल्यावर काय असं नाही, आणि डोळे पण नाहीत म्हणल्यानंतर चक्षुरेंद्रिय पण नाही। एक उदाहरण सांगतोय, लक्षात येते का? तर त्या रूपाने मग त्याला रूप पाहायचं आहे, सुंदर रूप। हां तर ते सुंदर रूप पाहायचं आहे म्हटल्यानंतर काय बघतो आहे? त्यासाठी डोळे पाहिजे। तर नुसते डोळे असून कामाचे नाहीत, मन पण पाहिजे का नाही? मन म्हणजे विचार, ज्ञान। डोळे मन म्हणजे थोडक्यात त्याचं चिंतन करणार हे पाहिजे का नाही? नाही तर डोळे पण असतात की, प्रेताला पण डोळे आहेतच की, पण ज्ञान पाहिजे का नको? म्हणजे उपयोग पण पाहिजे, नुसतं ज्ञान नाही तर तिकडं उपयोग पाहिजे, आहे ना? तर सांगायचा अभिप्राय म्हणून तेव्हा तुम्ही त्याचं रूप पाहू शकता, तेव्हा आपण काय होईल? रूप पाहू शकतो। तशाप्रमाणे सांगितलं की बिना शास्त्र जाणता कसं शक्य आहे? किती छान सांगितलेलं आहे। शास्त्रज्ञान न करता आत्मज्ञान करायला जाणारे जीवांना सांगितलेलं आहे की तुम्ही आत्मज्ञान करू शकणं किती कठीण आहे, है ना? माहिती आहे शिवभूती मुनींनी काही शास्त्र केलं नाही, पण ह्याचा अर्थ त्यांचा अभ्यास नव्हता असं नाही, ज्ञानाचे संस्कार नव्हते असं नाही आहे, ते फक्त विसरून गेले होते। कळते का नाही काय म्हणतो? विसरून गेले होते। तो ज्ञानाकर्माचा तसा क्षयक्षम होता, तसा तीव्र ज्ञानाकर्माचा उदय होता। कळलं का नाही? परंतु ह्याचा अर्थ असा नाही की ते सगळं जाणतच नव्हते। त्यामुळे बिना शास्त्र जाणता आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर काय होणार सांगितलं? आत्मा पाहू शकणार नाही। का? ती दृष्टीच नाही। दृष्टी लागते का नाही? लक्षात येते का नाही? मग ती आगम चक्षुच्या द्वारे
काय सांगितलं? आम्हाला दृष्टी उत्पन्न होते की 6 द्रव्यापासून जीवद्रव्य वेगळा आहे. कळतंय का नाही? आणि त्यामुळं मग आपण स्वतःचा तो हा माझा जीव असं जाणू शकतो. म्हणून आगमाचं जिनवाणीचं स्वाध्याय करायला पाहिजे हे आचार्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आणि त्यातून आपल्याला खूप गोष्टी क्लिअर होतात. पहिल्यांदा तर बेसिक ज्ञान असणं आवश्यकच आहे. सांगितलं आहे ना आपल्याला सुद्धा, महाराजांनी सुद्धा, ध्यानाच्या अगोदर काय पाहिजे तुम्हाला आहे ना. तिथं आपण मनोलालजींनी पण लिहिलेलं आहे बघा, न्यायदीपिकेच्या अगोदर आत्मानुभूती की विधी, आत्मानुभूती के अगोदर काय 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 कुठल्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे का नाही, असं ते न्यायदीपिकेचं आहे का नाही आपलं, त्याच्या अगोदर ते लिहिलेलं आहे. जर वाचलं असेल तर बघून घ्या, आहे का नाही. म्हणजे तर बेसिक ज्ञान पाहिजे का नको, आहे ना. पॉईंट समजताय ना. बेसिक कुठलं आहे? बेसिक कुठले 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ. तर ठीक आहे, पण 9 पदार्थ, व्यवहार नाही, निश्चय नाही, अजून काय खूप आहेत पॉईंट. ते पण आहे बरोबर. ठीक आहे, नाही गमादी नाही वगैरे, तर ठीक आहे. पण बेसिक आता आपण काय म्हणतो, बेसिक ज्या गोष्टी आहेत, है ना. अजून काय? 4 अनुयोगांची कथन शैली, कळलं का नाही? बेसिक माहीत पाहिजे तुम्हाला. प्रथमानुयोगाची काय पद्धती आहे वगैरे. नाहीतर मग तुम्ही इकडं वाचलं असणार, एक दुसऱ्याकडे ऐकलं असणार, एक तिसऱ्याकडे ऐकलं असणार आहे. कारण काय जाणणार आत्मा. आपण अनेक वेळा सांगितलं, अनुयोग म्हणजे द्वार, अनुयोग म्हणजे दरवाजा. दरवाज्यातून आल्यानंतर दिशा वेगवेगळ्या पडतात का नाही? पण दिशा वेगवेगळ्या पडल्या म्हणून वस्तू वेगळी नसते. तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू समजतंय का नाही? तुमचा डावा की माझा उजवा आहे, समजलं का नाही? डावा हा तुमचा कुठला आहे? डावा कुठला विचारतो तुम्हाला, पण हा माझा उजवा. इकडचा तो दाखवता तुम्ही, तो माझ्यासाठी काय झाला? उजवा झाला का नाही? तर पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. विरुद्ध दिसतंय का नाही? तुम्ही म्हणता डावा, मी म्हणतो उजवा. अरे भांडणाचं काय त्यात? दोघंही आपण एकमेकांच्या काय आहोत, आपण ऑपोजिट आहोत का नाही, ऑपोजिट डायरेक्शनला. त्यामुळे पॉईंट ऑफ व्ह्यू असणार, आहे ना. डावा म्हणा उजवा म्हणा, शेवटी जाणार एकाच ठिकाणी ना. लक्षात येते का नाही? अभिप्राय असा. तर मग सांगायचा उद्देश, म्हणून जिनवाणी अशा प्रकारे नीट समजून घेणं आवश्यक आहे. जिनवाणीच्या माध्यमातून अशा प्रकारे काय सांगायचा उद्देश आहे हे जर नाही समजून घेतलं तर आपलं नुकसान होणार, आपण भटकणार. आणि आपल्याला मग शेवटी आवडतंच ना, शेवटी बाहेरचे सगळे विषय भोग अशुभाचे. शुभात येऊन सुद्धा मग आपण अशा ठिकाणी भटकतो काय, हा बरं वाटतंय बरं का. आणि असे जीव बोलतात तोंडानं, काय बोलतात, खरं सांगू आमचं ध्यानात लक्ष लागत नाही, स्वाध्यायात लक्ष लागतं, आहे का नाही? असं म्हणतात का नाही? म्हणतात की नाही असं विचारतो तुम्हाला. मग कन्सेप्ट समजला का तुम्हाला? जर स्वाध्याय परम उपादेय असता तर मग अरिहंतांच्या प्रतिमा स्वाध्याय करता दिसल्या असत्या. तर ती तुमची कमजोरी आहे, कळालं का नाही? तो तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही सामायिक करू शकत नाही, समता भावाला प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा, कळालं का नाही? त्यात दोष ध्यानाचा काय? पॉईंट समजला का नाही? म्हणजे हे समजून आपलं आकलन आपल्याला करावं लागेल का नाही? काय अजून एक असं काहीतरी चिंतन झालं होतं, ठीक आहे बघ सांगतो परत. तर आपण आपले दोष पाहत नाही, त्याच्यावर आता इथनं चिंतन झालं, काय आठवण आहे मला, ठीक आहे बघ बघू. तर सांगायचा अभिप्राय, उद्देश काय आहे ना, विषय काय चालला आहे आपला, है ना. शास्त्र जाणणं आवश्यक आहे आणि शास्त्रातनं योग्य. खूप जण असं म्हणतात हे कशाला जाणायचं आहे, ते कशाला जाणायचं आहे. तुम्हाला त्याशिवाय क्लॅरिटी येत नाही आहे. तुमचं ज्ञान आत्ता, आपलं ज्ञान तुमचं म्हणजे समजून घ्या बरं का, आपलंच आहे का नाही. आपलं ज्ञान आत्ता कुठलं आहे सांगा बरं? क्षयक्षम ज्ञान. मग ते शुद्ध ज्ञान आहे का नाही?
जे काही जाणतोय ते खूप थोडं जाणतोय, आहे का नाही? जे काही जाणतोय ते आहे ना. आणि त्यामुळं त्यातून सुद्धा ह्या जीवाला वाटतं काय, हे काय ते 14 गुणस्थान 14 मार्गांना स्थान आणि ते 3 लोक आणि हेन तेन सगळं ते काय, किंवा न्यायाचा विषय हे ते सगळं अप्रयोजनभूत वाटतं, आहे का नाही? आम्हाला फक्त काय सांगा, शॉर्ट सांगा, आत्म्याचं सांगा तेवढं, फक्त कसं आत्म्याचं कल्याण करायचं, त्याच्या आत्म्याबद्दलचं. अहो, आत्म्याबद्दल जरी जाणायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला अन्य न जाणं लागतील का नाही? त्याशिवाय तुमच्या ज्ञानामध्ये तशी ती प्रगल्भता येणारच नाही आहे. हां, ज्यांचं अल्प आयु राहिलेली आहे, ज्यांची बुद्धी अल्प आहे, नीट ऐका, त्यांनी विस्तारात जाऊ नये. विस्तार म्हणजे कठीण ग्रंथांमध्ये जाऊ नये. काय म्हटलं, कळलं का? हां, पहिलं काय सांगितलं होतं? अल्प आयु म्हणजे आयुष्य जर खूपच थोडं राहिलं असेल, हां, तर बरोबर शास्त्रात लिहिलं आहे तसं की न्यायग्रंथ कर्णानुवादी ग्रंथांचं अध्ययन करू नये, मूळ प्रयोजनभूत त्याचं अध्ययन करावं. तो अपेक्षा बरोबर आहे. परंतु ज्यांची आता आयु काय अल्प नाही, कोणी म्हणा हां आमची आयु अल्प राहिली, मग घ्या सल्लेखना घ्या टाका. तसलं काय म्हटलं तर मग घेऊन टाक सल्लेखना 12 वर्षाची, घेते का? हां, तसलं नाही हो, तशी बुद्धी नाही. कारण बाकीच्या ठिकाणी लागते ना आपली संसारात बुद्धी. ज्या जीवानं पूर्ण रिटायरमेंट घेतले संसारातनं तर ठीक आहे, मग बरोबर आहे, तिथं तुम्ही नादी लागू नका. संसारात तर सगळं चालतंय आपलं. हां, त्याच्यावर नको आता जास्त वेळ होईल, उद्या सांगतो. ते कसली फाईल चालली ती. हां, ती मला शब्द मी म्हणता येते, पिस्टीन का काहीतरी होते, त्याच्यावर चालतं, ते उद्या सांगतो. आणि तसलं काय 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 सगळं कळतंय, तसल्या गप्पा मारत बसतो आपण, आहे का नाही? हां, तर ते सांगायचा उद्देश तसलं काय. आणि मग इथं बुद्धी नाही लावायची. इथं म्हणलं की जड आहे ना, कठीणात कठीण बाकीचे सगळे विषय पार केले का नाही. मी म्हटलं तुम्हाला पहिल्यांदा GST सोपा होता का कठीण होता? काय विचारतोय? पुरुषांना आता परिचित उदाहरण सांगतोय. GST सोपा होता का कठीण होता? सुरुवातीला कठीण होता. तुम्हाला विचारतोय, जेव्हा पहिल्यांदा रोटल्याला लाटायला घेतला सोपं होतं का कठीण होतं? होतं का नव्हतं? आता पण कठीण आहे. कठीण म्हणजे लाटणं नाही, करणं. आळस, अभिप्राय जाऊ दे, ठीक आहे, तो विषय नाही. पण सांगायचा आम्हाला अभिप्राय काय आहे की ठीक आहे, पहिल्यांदा तर तसं ते वाटतं, आहे ना. मग ते कठीणातले कठीण गोष्टी आपण साध्य करतोय संसारामध्ये अजूनसुद्धा. मग ह्या जिनागावातले त्या गोष्टींना जाणण्याचा का प्रयत्न नाही? आणि आपण नाही जाणणार तर कोण जाणणार? काय विचारतोय? आज सहज उगं आपलं मला ना, आता वेळ जाईल, खूप वेळ होत राहील, आता संपवतो काय, आणि उद्याच्या लागून बाकीचं चिंतन घटवतो. पण एक सहज विचार करा, आहे ना, ज्यांचं आता आयु खरंच राहिलं अल्प, त्यांनी सहज चिंतन करा. तुम्ही कित्येक ग्रंथ न वाचताच मरणार आहात. काय विचारतोय? कित्येक ग्रंथ आहे का नाही? असं सत्य आहे का नाही? नावं सांगू काय विचारतोय? जिनागमातले कितीतरी जिनागमात शास्त्रातले, हां, पण ठीक आहे, असू द्या, जेवढं प्रयोजनभूत जाणलंय तेवढं पुष्कळ आहे, ठीक आहे, माझा त्याचा काही त्याचा विषय नाही आहे. परंतु पुढची जनरेशन पण तशीच बनणार का? त्याच्या पुढची पण तशीच बनणार का? आणि जेवढं कमी ग्रंथ जाणार तसं हे ज्ञान काय होणार? ते पुस्तकातलं किंवा त्या व्हिडिओचं ज्ञान काय उपयोगाचं नाही, जोपर्यंत ते ज्ञान स्वतः तुम्ही आकलन करत नाही. तर ते पुढच्या जनरेशनमध्ये काय होतंय? म्हणून तर मी सारखं म्हणत असतो, लक्षात ठेवा, अभ्यास करा. आणि मग ते नाही केलं की मग मला वाईट वाटतं, कळलं का नाही? आणि मग मला वाटतं कशासाठी त्या अब्दत बसायचं, हे टिकवणारच नाही धर्म, असं वाटतं मला. नाही कुठले पण इथं जे पण आलेले वक्ते आहेत चिडलेत का नाही तुमच्या? खरं सांगा, का तत्वज्ञान कोण टिकवणार? पॉईंट समजतंय का नाही?
पुढच्या ह्यामध्ये पास कधी होणार. आणि बाकीच्या गोष्टीत सगळं बघतो. आता जसं माझ्या लहानपणामध्ये बघितलं तर एवढं काय नव्हतं. डान्सिंगचा स्कोप, सिंगिंगचा स्कोप किंवा बाकीच्या काय 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 तुमचे काय काय आहेत ना. आता कसले झालेत बघितलं नाही. बारकी बारकी पोरं कसलं नाचतायत, कसलं गात आहेत किंवा कसले कसले काय 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 करतात का नाही. हां, आणि आपण आपल्याकडे काय आहे, पुढची जनरेशन कशी दबंदी आहे, अजून भक्तांवरचाच अर्थ माहीत नाही. असं आहे की नाही. तर ती चर्चा राहिली पाहिजे ज्ञानात्मक. म्हणून तर तो उपक्रम ठेवला. वाचा, वारंवार स्वतःला कशा ना कशा तरी जोडलं गेलं पाहिजे का नाही. वाचन नाही, चिंतन नाही, मनन नाही, त्याच्याबद्दलची चर्चा नाही आणि त्याच्याबद्दलचं मग विशेष कुठलं कठीण ग्रस काय सांगितलं डोक्यात बसत नाही. समजा कुठला कठीण विषय घेतला, कळतंय का, कारण आम्ही कधी बुद्धीला सवयच लावली नाही. कळलं का नाही. आणि अशी मग बुद्धी होत गेली तर मग हे नष्ट होईल. म्हणजे पंचम काळाच्या शेवटपर्यंत राहणार आहे. जे राहणार आहे ते राहणार आहे. कळलं का. परंतु आपल्या भागात राहणार नाही. एकेकाळी कर्नाटकामध्ये पण धर्म होता, एकेकाळी केरळमध्ये पण धर्म होते. आचार्य तिथंच होऊन गेले सगळे. आता काय आहे, आता काय आहे. मग अशी अवस्था होऊ नये ना आपल्याकडे. होऊ दे. काय विचारतोय, व्हायला किती वेळ लागतोय. ह्यासाठी काय गरजेचं आहे. हां, स्वाध्यायाची मेहनत. म्हणून वारंवार सांगत असतो करा करा करा. ठीक आहे ना. आणि आता घेत राहील मी जरा थोडा. आता ठीक आहे, हे आता ह्याचा विषय झालं, पण जरा थोडासा विषय काय होणार, पुढं जाणार. नाहीतर मला परत प्रश्न पडतो की आता मी हे घेतो खरं, तुम्ही म्हणला 14 गुणस्थान 14 मार्गनस्थान, पण परत कालांतरानं विचारलं परत घ्या म्हणलं तर मग तुम्ही पहिलीतनं दुसरी जायला तयारच नाही आहे का नाही. मग कसं करायचं. अवघड होईल का नाही, अवघड होईल का नाही आहे ना. तुम्हाला ते शिकण्यात इंटरेस्ट राहणार नाही आणि मला ते शिकवण्यात इंटरेस्ट राहणार नाही. समजतंय का नाही. त्यामुळं थोडं ठीक आहे, तुम्ही जेवढं जाणलं ठीक आहे, पण तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला अजून अधिक जाणलं पाहिजे, त्याच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला अजून अधिक जाणलं गेलं पाहिजे. असं करत तर ते सगळे जिनवाने जेवढे छापलेले ग्रंथ आहेत ते तर राहतील. अन्यथा ग्रंथ तर छापलेले आहेत पण त्याला वाचणारे कोण नाहीत. ही दुर्दशा आहे की नाही सांगा. आहे की नाही. काय काय ग्रंथांचा अजूनसुद्धा अनुवाद झालेला नाही माहिती आहे का. संस्कृतमध्ये छापलेले आहेत नाही ना. त्यांचा आज देखील अनुवाद हिंदीमध्ये नाही. असे कुठले ग्रंथ आहेत उद्या हुडकून आणचाल का. कारण तुम्हाला त्यांच्या ग्रंथाची नावं पण माहीत नाहीत ना. पण काढा की हुडकून जरा तरी, तेवढं तरी नुसतं नाव. असे कोणते ग्रंथ आहेत ज्यांचा अजूनसुद्धा हिंदीमध्ये अनुवाद सुद्धा झाला नाही. आपण वाचणार कधी देवच जाणे. आणि हे वाचल्यावर काय फायदा होतो ते उद्या सांगतो, वेळ जाईल. म्हणजे हे अन्य ग्रंथांचं सुद्धा काय महत्त्व आहे, त्यातून सुद्धा काय क्लॅरिटी येते, आत्म्याकडे जाण्याची सुद्धा काय क्लॅरिटी येते ते पण उद्या सांगतो तुम्हाला. कारण प्रत्येक जिनांगमातले प्रत्येक ग्रंथ शेवटी ज्ञानचेतनेकडेच नेणारे आहेत. आहे ना. पूर्वीच्या लोक तसंच म्हणत होते, पण वीरसागर महाराजांनी केलं का नाही. न्यायदीपिकेत अध्यात्म न्यायदीपिकेत दाखवली का नाही. काय विचारतोय. सगळीकडनं होणार. कर्णाने युगातनं होतंय, नय ग्रंथातून होतंय, सगळीकडनं होतंय, फक्त आपण लावत नाही. कळलं का नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आहे. चला, वेळ जात आहे खूपच. हो, आता हे 14 काय बघूया मार्ग.